पहिली ओव्हर पॉवर प्लेची असेल. बॅटर राज वानखेडे, नॉन स्ट्राईक एंडला धीरज कासुर्डे. सेमीफायनल 1 चा सामना. हॅलो जितू, बॉल बॉक्स 4च बॉल बाकी आहेत. हा ठीक आहे, चालू करायचे. आत्ताचा होणारा सेमीफायनलचा पहिला सामना क्रेझी लायन्स वरती शिवतेज बॉईज. क्रेझी लायन्स संघमालक विनोददादा मांढरे आणि शिवतेज बॉईज संघमालक शक्ती कोंडके आणि फौजी राहुल इंगळे. तर अंपायरचा इशारा आलेला आहे. मॅच चालू करायची. ही मॅच 4 ओव्हरची राहील. पहिल्या ओव्हरचं सर्कल राहील. आत्ताच पठारचा कोहिनूर मनीष मांढरे यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे तुमचं मित्रा. उत्कृष्ट असे कबड्डीपट्टू जयेश यादव आमचे प्रिय मित्र, त्यांचंही हार्दिक स्वागत. आमचे परम मित्र मुंबई पोलीस राकेश कायंगुडे यांचं हार्दिक स्वागत आहे. कृपया मंचावर यायचं. राकेश कायंगुडे साहेब या. साहेब या मंचावर या. एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आहेत मुंबईमध्ये, आमचे परम मित्र, खूपच कोऑपरेटिव्ह एक व्यक्ती. खुर्ची दे बाळा, खुर्ची दे. बसा दादा. तुमचं पठार क्रिकेट कमिटीतर्फे हार्दिक स्वागत आहे. मॅच चालू करायचे. पहिली ओव्हर क्रेझी लाईनसाठी घेऊन येत आहेत जितेंद्र कोचळे आणि पहिलाच बॉलावरती घणाघाती षटकार धीरज कासुडे यांचा. पहिल्या चेंडूवरती त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती लांब षटकार मारलेला आहे. कॅप्टन धीरज कासुडे, शिवतेज बॉईज. नक्कीच त्यांचे संघमालक ही मॅच बघत खूप आनंदी होत असतील. टॉप 4 मध्ये गेलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू जितू टू धीरज. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि हे धावबाद झालेले आहेत. राज वानखेडे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे दत्तात्रय कोचळे यांनी. प्रेक्षकांमधून एक सातत्याने नाव घेतलं जातंय, पनू 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 पनू. हे प्रनिल गाडवे आमचे बंधू, मुंबईला हायकोर्टमध्ये ॲडव्होकेट आहेत. त्यांनी आमच्या या टुर्नामेंटसाठी पूर्ण टीम्सला कॅप स्पॉन्सर केलेले आहेत. धन्यवाद प्रनिल गाडवे साहेब. हां, आणि स्वतः एक लेदर क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू आहेत प्रनिल गाडवे साहेब. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती भावाच्या बॉलिंगवरती भावाने उत्कृष्ट फिल्डिंग करून रनआउट घेतलेला आहे. तिसरा चेंडू जितेंद्र टू धीरज. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सलग दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत जितेंद्र कोटवे यांनी. राज वानखेडे यांची जागा घेण्यासाठी आलेले समीर
समीर मुजावर. समीर मुजावर हे देखील एक उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. प्रनिल गाडवे बॉलचा पिछा करत आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. क्रेझी लायन्स यांचे कीपर बॅट्समनला प्रेशर देत आहेत की त्यांच्या फिल्डरला प्रेशर देत आहेत तेच कळत नाही. त्यांच्या फिल्डरनीच बॉल सोडून दिला त्यांच्या आवाजाने. निर्धावाचा चेंडू जितेंद्र कोचळे यांचा उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. जितेंद्र कोचळे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतरनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. कमबॅक केलेला आहे चांगला जितेंद्र कोचळे यांनी. उत्कृष्ट असा शॉट केलाय धीरज कासुर्डे यांनी आणि या 6 धावा. षटक समाप्तीचा इशारा अंपायर तरुण सोनवणे यांचा. धन्यवाद सर. आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत नितीन मांढरे, एक स्टार क्रिकेटर आहेत ते पुणे जिल्ह्यातील. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रेझी लायन्स संघाने दिलेले आहेत 14 धावा. शिवतेज बॉयज या संघाने 14 धावा केलेल्या आहेत. धीरज कासोडे त्यांचं कॅप्टन अजूनही क्रीजवरती आहेत. समीर मुजावर हे देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहेत. चांगल्या लयमध्ये आहेत ते सध्या. लीग मॅचेसमधील 2-3 मॅचेस त्यांनी स्वतःच्या दमवरती संघाला जिंकून दिलेले आहेत. क्रेझी लायन्स संघासाठी दुसरी ओव्हर घेऊन येत आहेत रोहन गाडवे, डॉक्टर रोहन गाडवे. सर्वांनी लक्ष द्या की बाबा ही टुर्नामेंट आहे. इथे जे खेळाडू खेळत आहेत हे सर्व प्रोफेशनल खेळाडू आहेत. हे त्यांच्या खेळाच्या आवड जोपत ते त्यांचं काम धंदे हे देखील सांभाळत आहेत. आता जे गोलंदाजी करत आहेत ते डॉक्टर आहेत. त्यांच्या संघामध्ये फिल्डिंग करत आहेत ते ॲडव्होकेट आहेत, इंजिनियर्स आहेत. स्वतःचं प्रोफेशन सांभाळून ते त्यांची आवड जपत आहेत. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिला चेंडू घेऊन आहेत डॉक्टर रोहन टू समीर. पहिलाच फुलटा चेंडू उत्कृष्ट झेल घेतलेला आहे आणि ही विकेट. नवनाथ एकमल्ले यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे रोहन गाडवे यांच्या पहिल्या चेंडूवरती. शशी कोचळे यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आलेले आहे सुनील काशीद यांच्याकडून. आमचे कमिटी मेंबर आहेत सुनील काशीद सर. मांढरदेवी प्रीमियर लीगचे मेन आयोजक सुनील काशीद, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस. प्रनिल गाडवे यांनी जर कॅच घेतला तरी राकेश कायंगुडे मुंबई पोलीस यांच्याकडून 500 रुपये मिळतील त्यांना. प्रनिल गाडवे तुम्हाला एफर्ट्स दाखवावे लागतील संघासाठी. प्रत्येक कॅचला 500 रुपये आणि बाउंड्री अडवली, बॉल अडवला तर 100 रुपये आहेत. सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकलेला आहे शशी सर यांना. रोहन यांनी 3 चेंडू झालेले आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसरे 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. काय गोलंदाजी करत आहे डॉक्टर रोहन गाडवे.
सलग तिसरा चेंडू डॉट. शशिकांत कोचळे हे देखील एक उत्कृष्ट फलंदाज आहेत, चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. त्यांनीही चांगली फलंदाजी केलेली आहे या टुर्नामेंटमध्ये, पण त्यांना बांधून ठेवण्यात यश मिळालेले आहे डॉक्टर रोहन गाडवे यांना. बघूया आता पाचवा चेंडू डॉक्टर रोहन गाडवे टू शशिकांत कोचळे. स्लोअर वन डिलिव्हरी, लोअर फुल टॉस बॉल लेगच्या दिशेने टटवून केलेला आहे शशिकांत कोचळे यांनी आणि यात 2 धावा घेतलेल्या आहेत. काय गोलंदाजी करत आहेत डॉक्टर रोहन, बांधून ठेवलेले आहे त्यांनी फलंदाजांना. 1 बॉल बाकी आहे, अजून हे बॅटल सुरू आहे. डॉक्टर रोहन तो शशिकांत कोचळे दोघंही दिग्गज खेळाडू आहेत. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेले आहे डॉक्टर ॲडव्होकेट प्रनिल गाडवे यांनी आणि त्यांना कॅश प्राइज लागू झालेला आहे. षटक समाप्तीचा इशारा. काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी ॲडव्होकेट प्रनिल गाडवे यांनी. व्हॉट अ ग्रेट परफॉर्मन्स यार, गुड फिल्डिंग. या ओव्हरला फक्त 4 धावा दिलेल्या आहेत डॉक्टर रोहन गाडवे यांनी. स्वतःचे पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत अथर्व गाडवे. खरंच एक चांगला संघ तयार केलेला आहे विनोददादा मांढरे यांनी. सगळे खेळाडू घेऊन असा संघ तयार केलाय की ज्याला फायनल पर्यंत घेऊन जात आहेत वाटतं. ते काय चेहरप आहे बघा. वय वर्ष 48, पण त्यांचा जोश बघा. कीप इट अप. पहिला चेंडू अथर्व तो धीरज. स्वेल चेंडू. थांबा, अंपायरला बघू द्या, अंपायर बघून निर्णय देतील. धीरज कासुर्डे हा एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहे, उत्कृष्ट खेळाडू आहे हा. इट्स अ नो बॉल. अंपायर तरुण सोनवणे यांचा इशारा नो बॉलचा इशारा आहे. क्रीजच्या बाहेर पडलेला आहे हा चेंडू. इट्स अ नो बॉल अँड ए फ्री हिट. पहिला चेंडू नो बॉल आणि फ्री हिट मेजवानी दिलेली आहे धीरज कासुर्डे यांना. निर्धाव चेंडू जितेंद्र कोचरे स्वतः कीपर यांनी कॅच घेतलेला आहे. कॅप्टन आहेत ते क्रेझी लायन्स या संघाचे. एक संयमी असं व्यक्तिमत्व जितेंद्र कोचळे, आमचे सह आयोजक कमिटी. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण ॲडव्होकेट प्रनिल गाडवे यांनी केलेलं आहे. खरंच बघा बघा. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही कॅप्टन धीरज कासुर्डे शिवतेज बॉईज संघाकडून क्रीजवरती उभे आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. लेग साईडला तटून काढलेला आहे डॉक्टर रोहन यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. शशिकांत कोचळे सर, अध्यक्ष विद्यानिकेतन सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, हे स्वतः खेळत आहेत मैदानामध्ये शिवतेज बॉईज या संघाकडून. खूपच चांगले फलंदाज आहेत. वाई तालुक्यात त्यांनी स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे स्वतःच्या खेळाच्या जोरावर. चार चेंडू निर्धाव असा चेंडू.
4 ओव्हरचा सामना आहे चालू असलेला हा. तिसरं ओव्हर प्रगतीपथावरती. तिसऱ्या ओव्हरचे 4 चेंडू झालेले आहेत. अथर्व टू शशी. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. काही समजलेलं नाही शशिकांत कोचवे सर यांना. त्यांनी संयम ठेवून फलंदाजी करण्याची गरज आहे. त्यांचे कॅप्टन अजूनही क्रीजवरती आहेत शशिकांत कोचवे सर. शेवटचा चेंडू आणि हा मारलेला फटका उंच असा. विकी वानखेडे यांनी 1 हँड सिंपल कॅच घेतलेला आहे. शशिकांत कोचळे यांची स्ट्रगल करत ते बॅटिंग करत होते सर. हार्ड लक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. या ओव्हरमध्ये फक्त 4 रन दिलेले आहेत अथर्व यांनी. 22 धावा झालेल्या आहेत. 2 विकेट्स. आता फलंदाजीसाठी येत आहे बोपडी सुलतानपूर गावचा सितारा निखिल सपकाळ. निखिल सपकाळ यांनी मारलेल्या प्रत्येक षटकाराला राकेश कांगडे मुंबई पोलीस यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा झालेलं आहे. इकडे निखिल सपकाळ. संघासाठी 4थं षटक, स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विकी वानखेडे क्रेझी लायन्स संघासाठी. आणि अजूनही कॅप्टन धीरज कासुर्डे क्रीजवरती उभे आहेत. 22 धावा. 3 ओव्हरच्या संपल्यानंतर 22 धावा झालेल्या आहेत. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकी वानखेडे यांचा समाचार घेतलेला आहे. धीरज कासुर्डे यांनी लांब षटकार. निखिल सपकाळ यांनी जर षटकार मारला तर लखन त्यांचे मित्र लखन यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. निखिलसाठी बक्षिसांची खैरात चालू आहे इथे. रजत जाधव ही बोललेले आहेत की आमच्याकडून 101 रुपये निखिल सपकाळ यांना. शॉर्ट बॉल ते हवेत मारलेला आहे. नवनाथ एकमल्ले उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. उंची खूप होती या चेंडूला, तेवढी लांबी नव्हती. नवनाथ एकमल्ले यांचा उत्कृष्ट असं झेल घेतलेले आहेत. 2 झेल घेतलेले आहेत नवनाथ एकमल्ले यांनी. काय झेल घेतलेत मित्रा, शाबाश. धीरज यांची जागा घेण्यासाठी येत आहेत तन्मय घोरपडे. बोपडी गावचा उगवता सितारा, उत्कृष्ट फलंदाज तन्मय घोरपडे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे विकी वानखेडे यांनी. विकी टू तन्मय. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत विकी वानखेडे. तन्मय घोरपडे त्यांचा सामना करतील. पाहूया आपल्या संघासाठी उरलेल्या 4 चेंडूमध्ये किती धावा घेत आहेत. ऑफ साईडला तटवलेला चेंडू तन्मय घोरपडे यांनी गॅप मध्ये मारलेला चेंडू आहे. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेले आहे तिथे. आणि या 2 धावा. कालचीच लिंक वाटतं. हां, स्ट्राईकला तन्मय घोरपडे आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. उत्कृष्ट तटवलेला चेंडू. प्रनिल गाडवे यांचं काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे. गाडवे साहेब तुमचे इथे 500 रुपये जमा झालेले आहेत तुम्ही केलेल्या क्षेत्ररक्षणासाठी. मुंबई पोलीस राकेश कायंगुडे यांच्याकडून तुम्ही अडवलेल्या प्रत्येक चेंडूला त्यांनी 100 रुपये लावलेले होते. निखिल सपकाळ तुमच्यासाठी ही बक्षीस इथे लुटवलेली आहेत. राकेश कायंगुडे साहेब नवी मुंबई पोलीस यांनी तुमच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपये. लखन यांच्याकडून 200 रुपये. रजत यांच्याकडून 200 रुपये.
बीट झालेला आहे. षटकार मारायच्या नादामध्ये खाली राहिलेला चेंडू, शेवटचा चेंडू. विकी वानखेडे शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत क्रेझी लायन्स कडून. शेवटचा चेंडू विकेट निखिल. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालेले आहेत निखिल सपकाळ. आणि रनआउटची विकेट तन्मय घोरपडे रनआउट झालेले आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. 31 धावा जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे शिवतेज बॉयज या संघाने क्रेझी लायन्स संघाला. सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे. ऊन लागत नाहीये. खेळाची मजा घेताना सर्व खेळाडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे, फलंदाजी केलेली आहे. नवनाथ एकमल्ले यांनी सुंदर असे 2 झेल घेतलेले आहेत. जोश बघा ह्या विनोददादा मांढरे यांचा. वय बघा, जोश बघा. एखाद्या तरुणालाही लाजवून टाकेल असा जोश आहे हा. माफ करा दादा, तुमचं 45 रनिंग वय आहे. अहो तुम्हाला बघून कोण म्हातारा म्हणणार नाही. क्रेझी लायन्स संघाने त्यांचे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. नाही, फलंदाजीला क्रेझी लायन्स संघाने त्यांचे 2 फलंदाज पाठवायचे. शिवतेज बॉयज संघाने त्यांचे क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. प्राइस त्यांना गुगल पे करणार आहेत. साहेब तुम्हाला गुगल पे वरती तुमचे पैसे तुम्हाला भेटतील लगेच. पोलिसाचा शब्द असतो दिलेला, तो शब्द कधी खाली पडत नाही. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. शिवतेज बॉयज जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष आहे. बॅटिंगसाठी 2 फलंदाज आतमध्ये आलेले आहेत. जितेंद्र कोचळे स्वतः कॅप्टन आणि सुनील ढेबे आमचे मित्र. सुनील ढेबे एक चांगला व्यक्तिमत्व, मांढरदेवी गावातील उत्कृष्ट खेळाडू. लवकर सामना चालू करायचा आहे. पावसाचं वातावरण झालेलं आहे. अंपायर तरुण सोनवणे सर, चालू करायचे लवकर मॅच. 32 धावांचं मापक लक्ष, एक फायटिंग स्कोर शिवतेज बॉयज या संघाने ठेवलेला आहे क्रेझी लायन्स संघासमोर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करावी लागेल शिवतेज बॉयज संघाला. आणि तेवढे कॅपेबल आहेत निखिल सपकाळ, बोपर्डी संघाचा ओपनर गोलंदाज. तितकाच शांत आणि संयमी खेळाडू जितेंद्र कोचळे सुरुवात करेल क्रेझी लायन्स संघासाठी. निखिल सपकाळ पहिला चेंडू घेऊन येत आहे शिवतेज बॉयज संघाकडून. निखिल टू जितू. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत निखिल सपकाळ.
पहिला चेंडू निखिल टू जितेंद्र. पहिला चेंडू तटून काढला लेग साईडला. पाहूया किती धावा घेत आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण 4 धावा. बैठक शॉट खेळायला आहे जितेंद्र कोचळे यांनी. लेगच्या दिशेने सर्कलचा परिपूर्ण फायदा घेत असताना पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती धीरज कासुर्डे यांनी शिवतेज बॉयज संघाकडून 6 धावा घेतल्या होत्या जितेंद्र कोचळे यांच्या विरुद्ध. निखिल सपकाळ यांच्या विरुद्ध जितेंद्र कोचळे यांनी क्रेझी लायन्स संघाकडून 4 धावा घेतलेल्या आहेत. पाहूया दुसऱ्या चेंडूवरती काय होतंय. निखिल टू G2. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक धावत आहेत चेंडूच्या पाठीमागे. कोण जिंकते? क्षेत्ररक्षक का चेंडू? आणि सुंदर असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. 3 धावा वाचवलेल्या आहेत. 1 धाव वाचवलेले आहे. 3 धावा घेण्यात यश जितेंद्र कोचळे यांना. आता निखिल यांचा सामना करेल सुनील ढेबे, मांढरदेवी गावातील एक उत्कृष्ट खेळाडू. पहिल्या चेंडूवरती बोल्ड झालेले आहेत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 7. आउट झालेले आहेत सुनील ढेबे. निखिल सपकाळ यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत. डॉक्टर रोहन गाडवे त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. डॉक्टर रोहन गाडवे हे सातारा जिल्ह्यातील डॉक्टर संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असतात. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, मुंबई लांब लांब ते डॉक्टर संघातून त्यांचा संघ घेऊन कंटिन्युअसली क्रिकेट खेळत असतात. लेदर क्रिकेट म्हणा, टेनिस क्रिकेट म्हणा. एक उत्कृष्ट असे गोलंदाज आणि फलंदाज आहेत आमचे मोठे बंधू. काहीच समजलेलं नाही डॉक्टर यांना. निखिल यांचा चेंडू. 4 चेंडू झालेले आहेत. अरे गरम होईल ती, त्याच्यावर काय नको टाकू. आता पाऊस यायचा आहे ना अजून. तुझं नाव घेऊ का माईक वरती? अख्खा सातारा जिल्हा ऐक. फुल टॉस असा चेंडू. सुंदर असा शॉट केला लेग. ह्या 4 धावा. यश कुठे गेला? यश यशचं काय नाव आहे पूर्ण? यश मांडरे. ह्याचं मंडप डेकोरेशनचं काय नाव आलं? काय कंपनी का? पुढची मॅच वस्ताद आणि नंद्या फॅन्स क्लब. एक धाव घेतलेली आहे 22ची. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 12. 18 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे क्रेझी लायन्स संघाला. दत्तात्रय मंडप डेकोरेशन सर्व्हिस, त्याचे मालक आहे सिद्धेश मांढरे, यश मांढरे. सलग 4 दिवस झाले ते आम्हाला उत्कृष्ट अशी सेवा देत आहे. तिथे साऊंड म्हणा, मैदानाची तयारी म्हणा, मंडप म्हणा. धन्यवाद दत्तात्रय साऊंड सर्व्हिस, मांढरदेवी, सिद्धेश मांढरे, यश मांढरे. खूप कष्ट घेत आहे सलग 4 दिवस तुम्ही आमच्यासाठी. पठार क्रिकेट कमिटी तुमचं खूप खूप आभारी आहे.
संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत कॅप्टन स्वतः धीरज कासुर्डे. त्यांचा सामना करतील डॉक्टर रोहन गाडवे. 18 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू धीरज टू रोहन. पहिला चेंडू खाली राहिलेला आहे. बीट झालेले आहेत डॉक्टर रोहन. पडल्यानंतर चेंडू सरळ खाली राहिलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत धीरज कासुर्डे. किसनवीर कॉलेजच्या संघातून ते कंटिन्यू क्रिकेट खेळत असतात. धीरज टू रोहन. पुन्हा एकदा तसा चेंडू खाली राहिलेला चेंडू बीट झालेले आहेत डॉक्टर रोहन. सलग दुसरा निर्धाव असा चेंडू. भोपर्डी गावचे रुद्र 11 संघाचे मालक रुद्र विकास भाऊ गाडवे. ऑफ साइडला तटवलेला चेंडू. तन्मय घोरपडे हे बॉलच्या मागे धावत आहेत. सुंदर असे क्षेत्ररक्षण तन्मय घोरपडे यांची. 3 धावा घेण्यात यश डॉक्टर रोहन गाडवे यांना. 3 धावा घेतलेल्या आहेत. 15 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी पैलवान विकास भाऊ गाडवे युवा मंच भोपर्डी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट दिलेले आहेत. आणि AK स्पोर्ट्स मांढरदेव प्रोप्रायटर अक्षय मांढरे यांच्याकडून ग्लुकॉन डी दिलेला आहे. कमिटीतर्फे धन्यवाद. चौथा चेंडू घेऊन धीरज टू जितू. इनफॉर्म बॅट्समन जितेंद्र कोचळे. रिव्हर्स शॉट खेळाय जितेंद्र कोचळे यांनी. आणि या 4 धावा. मोठा फटका खेळाय जितेंद्र कोचळे यांनी. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. 4 धावा. संघाची धावसंख्या झालेली 19. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. संयोजक कमिटी कृपया सहकार्य करायचंय. बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे बॉल आणण्यासाठी. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत धीरज कासुर्डे त्यांच्या संघासाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शशी कोचळे यांचं त्यांच्या संघासाठी. 2 धावा वाचवलेल्या आहेत शशिकांत कोचळे सर यांनी. शेवटचा चेंडू राहिलेला आहे दुसऱ्या ओव्हर मधला. 13 बॉल 11 धावांची आवश्यकता असताना जितेंद्र कोचळे स्वतः अजून कॅप्टन संघाचे. एज लागून तन्मय घोरपडे हे आणि अंपायरचा काय इशारा येतोय. बॅकअप दिलेला आहे शशिकांत कोचळे यांनी. नजर बघा. 3 धावा आहेत या. अंपायर यांचा इशारा. आमचे मोठे बंधू अमोल सर गाडवे यांचं आगमन झालेलं आहे. दादा हार्दिक स्वागत आहे तुमचं आपल्या मैदानावरती. नेहमीच चांगलं असं मार्गदर्शन करत असतात ते पूर्ण
पठार क्रिकेट कमिटीमधून पूर्ण कमिटी मेंबर्सला धाव संख्या झालेली आहे 24. किती 12 बॉल 12 बॉल आणि हा चौकार शशिकांत कोचळे यांच्या पहिल्या चेंडूवरती जितेंद्र कोचळे यांनी चौकार वसूल केलेला आहे. 28 धावा झालेल्या आहेत. शिवतेज बॉईज संघाकडून तिसरी ओव्हर घेऊन आले शशिकांत कोचळे सर. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढील चेंडू शशी टू जितू. 4 धावांची आवश्यकता क्रेझी लाईन्स संघाला विजयासाठी फायनलमध्ये धडक मारण्यासाठी. आणि दुसरा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आणि हा लांब षटकार मारलेला आहे जितेंद्र कोचळे यांनी आपल्या संघाला दोन्ही स्टाईल मध्ये विजय मिळवून दिलेला आहे. सेलिब्रेशन पहा क्रेझी लायन्स संघाचं फायनल मध्ये गेल्यानंतर. पुढचा सामना होईल वस्ताद 11 वर्सेस नंद्या फॅन क्लब. टॉस घेण्यासाठी यायचंय कॅप्टन. टॉस उडवण्यासाठी यायचंय वस्ताद 11 कॅप्टन